नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया शिवसेना पक्षाचा उदय आणि मराठी अस्मितेच्या लढाईबाबत। 19 जून 1966 मुंबईच्या दादर येथे शिवसेनेचा जन्म झाला। बाळासाहेब ठाकरे यांचा उद्देश होता मराठी माणसाला त्याच्या हक्काचं स्थान मिळवून देणं। त्या काळात मराठी युवक उपेक्षित होता आणि बाळासाहेबांनी त्यांच्या मनातील ज्वाला शब्दात उतरवली। 1975च्या आणीबाणीच्या काळात शिवसेनेने निर्भय भूमिका घेतली। 1980च्या दशकात पक्षाने मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदा सत्ता मिळवली, तर 1985 मध्ये 52 आमदार निवडून आले। त्यात चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई, गणेश नाईक, दीपक सावंत यांच्यासारखे नेते पुढे आले। 1989 मध्ये मनोहर जोशी मुंबई उत्तर पूर्व हे शिवसेनेचे पहिले खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले। शिवसेनेचा हा प्रवास म्हणजे मराठी अस्मितेचा जागर आणि स्वाभिमानाचा विजय। बाळासाहेब म्हणायचे, मराठी माणूस उभा राहिला तर कुणाचंही साम्राज्य टिकणार नाही। धन्यवाद।